सगळ्यात पहिलं थँक्यू मॅडम PST टीमचं की या पद्धतीने मला इथे वेळ म्हणजे प्रेझेंटेशन माझं देण्यासाठी मला एक संधी दिली. आणि आजचा विषय असा आहे की आपल्यापैकी सगळेजण बिझनेस करतात म्हणून आपण या बिझनेस कम्युनिटीमध्ये आहे. मला सांगा एवढे सगळे बिझनेस करत असताना इथे बसलेल्यांपैकी किती लोकांचे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे? 1 2 बाकी कुणाचीच नाही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. मला असं वाटतं की हा जो सेशन असेल ना थोडंसं इंटरॅक्टिव्ह ठेवू. तुमचे काही प्रश्न असतील ते बोला जेणेकरून मला उत्तर देताना तुमचे काही क्वेश्चन्स कसे असतील ते आपण त्याच्यावरती बोलू डिस्कस करू. सो प्रायव्हेट लिमिटेड ज्यांनी बनवलं त्यांच्यासाठी पण प्रश्न आहे आणि ज्यांनी नाही बनवलं त्यांच्यासाठी पण प्रश्न आहे. सगळ्यात पहिलं ज्यांनी नाही बनवलं त्याच्या पाठची कारणं काय? म्हणजे आता बरेच जण इथे 10 वर्ष 15 वर्ष 20 वर्ष लेगेसी बिझनेसची एवढ्या वर्षामध्ये तुमच्या मनात विचार का नाही आला प्रायव्हेट लिमिटेड का करायची नाही किंवा पार्टनरशिप नाही करायची? बेसिकली प्रायव्हेट लिमिटेड केल्यानंतर खूप किचकट अकाउंट्स मेंटेन करावं लागतं. CA फी खूप चार्ज करतात आणि त्याच्यामध्ये मग ते मिनिट्स ऑफ मीटिंग्स वगैरे सगळं म्हणजे ओव्हरऑल डायरेक्टर आणि ते सगळं म्हणजे थोडक्यात किचकट प्रोसेस आहे त्यामुळे ते टाळलेलं आहे आतापर्यंत. तुम्ही सांगितलं नव्हतं प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे आहे का त्याच्यामुळे म्हणजे आलाच माहिती माझ्या इम्पॉर्टन्स अजून कोण सांगू शकतो? सुधीर सरांचे मला सहमत आहे. प्रायव्हेट लिमिटेड मध्ये तुम्हाला किचकट प्रोसेस आहे किंवा हां. कॉम्प्लिकेटेड Compliance काम वाढतं. कम्प्लायन्स जास्त आहे. त्याची कधी गरज भासली नाही किंवा कोणी आम्हाला गायडन्स समजलं. म्हणजे इन शॉर्ट ही Business त्याच्याबद्दल चालू आहे एवढा तर अवेअरनेसच नव्हता की प्रायव्हेट लिमिटेड नेमकं काय आहे कशा पद्धतीने. सो सगळ्यात पहिलं म्हणजे जर तुम्ही आज जर तुम्ही 10 वर्ष 15 वर्ष एखाद्या बिझनेसमध्ये आहात आणि 15 वर्षानंतरला फक्त ती प्रोसेस किचकट आहे म्हणून तुम्ही जात नाही, पण त्याचे ॲडव्हान्टेज फायदे वगैरे कोण सांगू शकतात? पण ज्यांनी प्रायव्हेट लिमिटेड बनवले ते सांगू शकतील का त्यांनी का प्रायव्हेट लिमिटेड बनवले? पार्टनरशिप पण आहे, प्रायव्हेट लिमिटेड पण आहे. दोन्हीचे आपापले फायदे आहेत. पण प्रायव्हेट लिमिटेड जर लॉंग टर्म विचार करायचा असेल की व्हॅल्युएशन करायचं असेल त्याचं किंवा सेकंड जनरेशन आपल्याकडे नसेल सेम बिझनेस कंटिन्यू करायला तर ती लिगसी फॉलो करायला आपलेच जनरेशन पाहिजे असं काही नाही. सो इफ यू हॅव अ लॉंग विजन फॉर दॅट प्रायव्हेट लिमिटेडच पाहिजे. परफेक्ट आहे. म्हणता येईल की एवढ्या सगळ्या ॲडव्हान्टेजमधला एक ॲडव्हान्टेज मॅडमने सांगितलं. अजून कोण सांगू शकतो? मला जेव्हा करायची होती म्हणून मी CA ला कोऑर्डिनेट केलं होतं की रिस्क जी आहे ती तुमची, कारण पार्टनरशिपमध्ये आम्ही जेव्हा त्यांच्याशी बोललो की भविष्यात एखाद्या क्लायंटचं नुकसान झालं किंवा काही प्रॉब्लेम झाले तर ते बोलले तुमचं घर तुमची प्रॉपर्टी सगळं त्याला अटॅच होतं. प्रायव्हेट लिमिटेडमध्ये कंपनीमध्ये जेवढे पैसे आहेत तेवढीच त्याच्यामध्ये लायबिलिटी, म्हणजे प्रायव्हेट लिमिटेडमध्ये लायबिलिटी तुमची नसते. एवढ्यासाठीच फक्त डोक्यात थॉट आला होता पण ते भविष्यात नाही घडलं. तर तुमचं मत आहे की प्रायव्हेट लिमिटेडमध्ये मॅडमनी सांगितलं ते म्हणजे जर लॉंग टर्म विजन घेऊन चालत असाल आणि लेगसी पास ऑन करायची असेल तर प्रायव्हेट लिमिटेड. तुमचं मत आहे की जर एखादा रिस्की बिझनेस असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला भविष्यात रिस्क येऊ नये किंवा काही पद्धतीने जर उद्या लिटिगेशन आलं काही झालं तर माझ्या पर्सनल प्रॉपर्टी अटॅच होऊ नये म्हणून. तर फक्त या 2-3 गोष्टींमुळे प्रायव्हेट आम्हाला पात्रे सरांनीच गाईड केलेलं की एक स्वतःचा ब्रँड बनवायचा असेल तर प्रायव्हेट लिमिटेड होणं फार गरजेचं आहे आणि तुमची लिगसी इझिली ट्रान्सफर करायची असेल तर त्याचा बेनिफिट आपल्याला आपण घेऊ शकतो. बाकी मॅडमने पॉईंट बरोबर. पण हे जर झाले हे हातावरती पोहोचण्यामुळे काही तुम्हाला जे असलेली माहिती आहे काही ॲडव्हान्टेज आहेत बेनिफिट्स आहेत आपण आज आहे ना प्रायव्हेट लिमिटेड एकदम डिटेलमध्ये समजून घेऊ. कारण काय आहे प्रायव्हेट लिमिटेड नेमकी ही कॉन्सेप्ट जी आणली गव्हर्नमेंटने बऱ्याच वर्षापासून आणलेली आहे ते आता नाही आहे. जर बघायला गेलं तर बऱ्याच वर्षापासून. मग इथे लोक काय एवढ्या आज जर तुम्ही कुठलेही स्टार्टअप्स घ्या आज कोणत्याही स्टार्टअपचं नाव घ्या स्टार्टअप्समध्ये बघितलं तर कोण पार्टनरशिप LLP वरती स्टार्टअप्स तयार नाही केले सगळे प्रायव्हेट लिमिटेडवरती. मग ह्याचे काही ना काहीतरी मोठे बेनिफिट्स आहेत. नेमकं प्रायव्हेट लिमिटेड चालतं कसं कशा पद्धतीने ऑपरेट होतं कुणाला बेनिफिटेड आहे कोण त्याच्यामध्ये जायला पाहिजे कुठल्या स्टेजला जायला पाहिजे याच्यावरती आज आपण डिस्कस करूया. ठीक आहे. सो आपल्या टॉपिकचं नावच ते आहे. सगळ्यात म्हणजे आपण काय काय बिझनेस एंटिटीज असतात म्हणजे त्याचे स्ट्रक्चर काय काय असतात ते समजून घेऊ. सगळ्यात म्हणजे पहिलं सोल प्रोप्रायटरशिप. बरीच लोक जे आहेत जे सुरुवातीला उद्योग चालू करतात बिझनेस चालू करतात
एकदम नॉर्मल लेवलवरती असतं आणि त्यावेळेला घरातून एखादा ऑपरेट होतो किंवा छोट्या लेवलवरती चालू करतो त्यावेळी प्रोप्रायटरशिपमध्ये चालू करतात. त्याच्यामध्ये एकच चालक एकच मालक सगळं म्हणजे ओनर सिंगल ओनरशिपमध्ये. मग लायबिलिटी आली काही आलं तर तो स्वतः जबाबदार असतो. दुसरं आहे पार्टनरशिप फर्म. पार्टनरशिप फर्म म्हणजे काय तर दोन मित्र एकत्र येतात, प्रत्येकाची काही ना काहीतरी एक काय बोलतात त्याला? खासियत. स्किल्स असतात. जसं कोणतरी मार्केटिंगमध्ये चांगला असतो, कोण फायनान्समध्ये चांगला असतो, कोण ॲडमिनमध्ये चांगला असतो. ही लोक एकत्र येतात, एक पार्टनरशिप फॉर्म करतात आणि बिझनेस ग्रो करतात. त्याच्यानंतर येतं प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. जसं आपण बोललो तर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही MCAच्या अंडरखाली रजिस्टर केली जाते, ज्याच्यावरती गव्हर्नमेंटचं रजिस्ट्रेशन्स वगैरे असतात. प्रोप्रायटरशिपला मला सांगू शकाल की काय रजिस्ट्रेशन्स असतात? कुणाला काय माहिती आहेत का? उद्यम फक्त उद्यम, गुमास्ता, MSME. पण प्रोप्रायटरशिपचं जर बघायला गेला तर फक्त आणि फक्त MSME म्हणजेच उद्यम सांगितलं सर. ठीक आहे सर. उद्यम रजिस्ट्रेशन आणि लोकल बॉडी म्हणजे जर तुम्ही मुंबईमध्ये ऑपरेट करता तर लोकल बॉडी कोण आहे इथे? BMC. तर त्या BMCचं गुमास्ता या दोनच आहे. तर ह्याच्यावर ना तुम्हाला वाटतं का की त्या कंपनीचं अस्तित्व एवढं ते म्हणजे एखाद्या कंपनीने तुमच्या कंपनीला काम द्यायचं म्हटलं तर तेवढं ते क्रिएटिव्ह म्हणजे हे आहे का? स्ट्रॉंग आहे का? नाही. अशा वेळेला ज्यावेळी आपण प्रोप्रायटरशिपमधून बिझनेस करत असतो आणि मोठ्या लेवलवरती स्केल करायचा विचार करतो त्यावेळी तुम्हाला वाटतं प्रोप्रायटरशिपला कॉर्पोरेट्समध्ये जास्त स्थान देता येईल? काही आता इथे अपवाद आहेत. प्रोप्रायटरशिप चांगल्या पद्धतीने चालू आहेत, मग त्याच्या पाठीमागे त्यांनी 10-10, 15-15 वर्षाची लिगसी क्रिएट केलेली आहे. बरोबर, त्याच्यामुळे ते आज कुठेतरी कॉर्पोरेट्समध्ये सस्टेन करतात. प्लीज. मेजर ड्रॉबॅक प्रोप्रायटरशिपचा की फेस एकच असल्यामुळे इफ इन केस ऑफ एनी डेथ तर ती तिथेच एंड होते, आहे त्या स्थितीत एंड होते. त्याची लिगसी असून देत त्याचं बाकी काही कॅरी फॉरवर्ड होत नाही. दॅट्स द बिगेस्ट ड्रॉबॅक. म्हणजे तुम्ही 10, 15, 20 वर्ष जरी मेहनत केली असेल तिथे त्या दिवशी तिथे एंड होते. बरोबर आहे, परफेक्ट आहे. मग तेच आहे ना की प्रोप्रायटरशिपमध्ये तुम्ही स्केलेबिलिटीसाठी ज्यावेळी जाता त्यावेळी ते का पॉसिबल होत नाही. त्याच्यानंतर येऊया आपण पार्टनरशिप फर्म. पार्टनरशिप थोडंसं आहे ना आपलं टॉपिक लांब वाढेल तर तुमच्यावरती डिपेंड आहे की केवढ्या टायमात तो हे करायचा. पार्टनरशिप फर्म आहे. पार्टनरशिप फर्ममध्ये दोन पद्धतीने पार्टनरशिप फर्म असतात. एक रजिस्टर्ड पार्टनरशिप, एक नॉन रजिस्टर्ड पार्टनरशिप. नॉन रजिस्टर्ड पार्टनरशिप फर्म म्हणजे काय? तुम्ही दोन मित्र एकत्र आले, सरांकडे गेले, नोटरी केली, त्याच्यावरती पॅन कार्डसाठी अप्लाय केलं, बँक अकाउंट काढलं, झालं. मला सांगा अशा पार्टनरशिपला ॲक्च्युली लिगली बघायला गेलं तर लिगली तेवढं व्हॅलिड नाही आहे. बरोबर, पण तुम्हाला इन्कम टॅक्स ॲक्ट परमिट करतं तुम्हाला बिझनेस करायला. तुम्ही सांगा त्याचा बेस स्ट्रॉंग आहे का? परत अशा पार्टनरशिपवरती कंपन्या काम देतील का तुम्हाला? मग जर तुम्ही एखाद्या बिझनेसमध्ये उतरता, एका ठिकाणी तुम्ही प्रोफाईल सबमिट करताय आणि जर तुमच्या पार्टनरशिपचा रजिस्टर्ड नंबर नसेल तर तुम्हाला बिझनेस भेटेल का तिथे? बरोबर, ही झाली नॉर्मल पार्टनरशिप. त्याच्यानंतर एक दुसरी येते ती रजिस्टर्ड पार्टनरशिप. रजिस्टर्ड पार्टनरशिप म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट, आपलं महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट आहे, प्रत्येक स्टेटचे गव्हर्नमेंट आहे आणि त्याच्यामध्ये ROCचे हे आहेत रजिस्ट्रेशन ऑफ फर्म्स. तिथे जाऊन तुम्ही रजिस्टर करू शकता नॉर्मल पार्टनरशिपला ROF मध्ये. त्याला रजिस्टर्ड पार्टनरशिप बोलतात. ज्यावेळी तुम्ही पार्टनरशिप रजिस्टर करता ROF मध्ये त्यावेळेला तुम्ही त्या म्हणजे लिगल स्टेटस भेटतं तुम्हाला त्या पार्टनरशिपचं. मग उद्या तुमचे काही आउटस्टँडिंग राहिली, काही चेक बाउन्सेस असले किंवा कोणावरती एखाद्या वेळेला केस फाईल करायची झाली तर तुम्ही रजिस्टर्ड पार्टनरशिपमधून करू शकता रॅदर दॅन अनरजिस्टर्ड पार्टनरशिपमध्ये हे सगळं करता येईल. ठीक आहे. आणि नंतर आला आपला सगळ्यात आवडता टॉपिक म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आपण पुढच्या स्लाइड्समध्ये अजून त्याला समजून घेऊ कशा पद्धतीने. दीपक सर, एक लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप LLP ही जी पार्टनरशिप फर्म आहे, ही पार्टनरशिप फर्म जशी होती तशीच त्याला LLP मध्ये कन्वर्ट केली. म्हणजे पार्टनरशिप फर्म होती त्याच्यामध्ये लायबिलिटी अनलिमिटेड होतं. मगाशी सुधीर सरांनी सांगितलं की एखाद्या वेळेला मी एखादा बिझनेस करतोय आणि त्या बिझनेसमध्ये रिस्क इन्व्हॉल्व खूप होते. अशा वेळेला पार्टनरशिपमध्ये माझे पर्सनल ॲज अ पार्टनर म्हणून माझे पर्सनल असेट अटॅच होऊ शकतात. मग त्याच्यासाठीच गव्हर्नमेंटने पार्टनरशिपला लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप म्हणून LLP आणली. म्हणजे पार्टनरशिपचे सगळे जे रेम्युनरेशन असेल, तुमचे बरेचसे क्लॉजेस आहेत ते सगळेचे सगळे LLPला ॲप्लिकेबल होतं. फक्त एवढंच होतं की LLP हे प्रायव्हेट लिमिटेड सारखं सेंट्रल गव्हर्नमेंटकडे रजिस्टर होतं. क्लिअर आहे सर? तुमचा डाऊट क्लिअर झाला? अजून एक OPC
1% कंपनी ती Private प्रायव्हेट limited. लिमिटेड कंपनी सारखीच आहे. फक्त याच्यामध्ये एकच माणूस जो असतो, एकच डिरेक्टर, एकच शेअर होल्डर हा ओपीसी चालू करू शकतो. म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की प्रोप्रायटरशिप मी एवढ्या वर्ष चालू केलेली आहे. जसं आता आविष्कार एंटरप्राइजेस सर प्रोप्रायटरशिपमध्ये 10-15 वर्ष आहे. आता यांना असं वाटतंय की बाबा मला पार्टनरशिपची गरज नाही आणि मला प्रायव्हेट लिमिटेडमध्ये जायचं आहे, पण माझ्याकडे दुसरा डायरेक्टर, दुसरा शेअर होल्डर नाही. कारण प्रायव्हेट लिमिटेडचे बेसिक कंडिशन आहे तुम्हाला 2 शेअर होल्डर, 2 डिरेक्टर्स लागतात. त्यांना असं वाटतं की नाही माझी कंपनी एकटीच मी वाढू शकतो, प्लस मला प्रायव्हेट लिमिटेडचे स्टेटस पाहिजे. अशा वेळेला सर ओपीसी साठी जाऊ शकतात, ज्याच्यामध्ये एकच शेअर होल्डर, एकच ओनर, एकच डिरेक्टर, मॅनेजमेंट वगैरे सगळं करू शकतो. क्लिअर आहे? अंडरस्टँडिंग, बेसिक अंडरस्टँडिंग जे आता आपण डिस्कस केलं ते सोल प्रोप्रायटरशिप, सिंगल ओनर, नो सेपरेट लिगल आयडेंटिटी. म्हणजे सोल प्रोप्रायटरशिप मध्ये तुमचं पॅन कार्ड म्हणजेच तुमच्या कंपनीचं पॅन कार्ड. बऱ्याच वेळेला मी बऱ्याच माझ्या व्हिडिओजमध्ये पण सांगतो की प्रोप्रायटरशिपमध्ये काही लोकांच्या डोक्यात एक मिसकन्सेप्ट आहे की माझं करंट अकाउंट एक आणि माझं सेव्हिंग अकाउंट एक आहे. माझ्या सेव्हिंगमध्ये मी काही बिझनेसचे ट्रान्झॅक्शन घेतले जीपेने तर त्याच्यावर जीएसटी लागत नाही, आणि करंट अकाउंटमध्ये जर मी जीपेने काही ट्रान्झॅक्शन घेतले तर त्याच्यावर जीएसटी लागतं. तर असं काही नाही. सोल प्रोप्रायटरशिपमध्ये तुमचं सेव्हिंग असू दे, करंट असू दे, तुमचं कुठल्याही पद्धतीचं अकाउंट असू दे, तुमच्या अकाउंटमध्ये जर पैसे क्रेडिट झाले आणि जर तो तुमचं बिझनेस इन्कम असेल तर तुम्हाला जीएसटी लागतोच लागतो. सो ती एक गोष्ट आहे. सोल प्रोप्रायटरशिप मध्ये ती एक गोष्ट अशी आहे की तुम्हाला त्याच्यामध्ये जीएसटी हा लागतोच लागतो. त्याच्यानंतर येऊया पार्टनरशिप. 2 किंवा अधिक लोक एकत्र येतात, पार्टनरशिप फॉर्म करतात, जो आता आपण डिस्कस केल्यानंतर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. याच्यामध्ये सेपरेट लिगल एंटिटी म्हणजे याचा अर्थ काय, कोण सांगू शकेल का? सेपरेट लिगल एंटिटी म्हणजे काय? पार्टनरशिप मध्ये कशामध्ये म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड मध्ये बोला असं. एक वेगळी व्यक्ती पर्सनल बॉडी आहे, Personal असू दे, एक वेगळी एंटिटी म्हणून उभी असते मागे. बरोबर. जसं तिच्यावर केस घेऊ शकते, तिचं स्वतःचा पॅन असतो तो स्वतः भाग ती स्वतः केस करू शकते. सो हिचं डिफरंट बॉडी, म्हणजे त्याकरता माणूस कोणी आवश्यक. डायरेक्टर कॅन अपॉइंट समवन आणि कंपनी कॅन फेस द लिटिगेशन और डू द लिटिगेशन. परफेक्ट. सेपरेट लिगल एंटिटी म्हणजे काय की त्या कंपनीचं स्वतःचं असं अस्तित्व. प्रोप्रायटरशिप मध्ये काय होतं, मीच कंपनीचा मालक, मीच चालक, मीच सगळं. पण प्रायव्हेट लिमिटेड मध्ये कंपनी वेगळी आहे आणि शेअर होल्डर वेगळे आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही बरेच जण शेअर मार्केटमध्ये सरांकडे इन्व्हेस्टमेंट वगैरे केली असेल, मनोज सरांकडे वगैरे, तुम्ही कोणत्या ना कोणत्या कंपनीचे शेअर्स वगैरे घेता, तुम्ही कोण झाला? शेअर होल्डर. बरोबर आहे. शेअर होल्डर मालक जरी असले तरी कंपनीची स्वतःची एक आयडेंटिटी आहे. रिलायन्स म्हणा, विप्रो म्हणा, या कंपनीची स्वतःची आयडेंटिटी आहे. बऱ्याच वेळेला आज सगळ्यात मोठं एक्झाम्पल बघायला गेलं, जसं टाटा ग्रुपचे चेअरमन जे होते आता रतन टाटा, त्यांच्यानंतर त्यांच्या कंपन्या सगळ्या चालू आहेत. कुठे तुम्हाला असं वाटलं की टाटांच्या निधनानंतरला त्या कंपन्या कुठे बंद झाल्या? म्हणजे ती कंपनीची सेपरेट स्वतःची एक लिगल आयडेंटिटी आहे. त्याच्यासाठी तुमच्या पर्सनल आयडेंटिटीची गरज लागत नाही. अशा वेळेला सेपरेट लिगल आयडेंटिटी प्रायव्हेट लिमिटेडमध्ये ही तुमची तयार होते. बेसिक कंपॅरिझन्स काय केलेले आहेत या ठिकाणी. ओनरशिप प्रायव्हेट लिमिटेडमध्ये शेअर होल्डर हे ओनर असतात. म्हणजे आज तुम्ही कोणत्याही कंपनीचे शेअर्स घेतले, तुम्ही कोण झाले त्या कंपनीचे? ओनर झाले. बरोबर आहे. पण मॅनेजमेंट वेगळी गोष्ट आहे. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना हेच समजत नाही की प्रायव्हेट लिमिटेडमध्ये नेमके प्रायव्हेट लिमिटेड ऑपरेट्स कसे होतात. आपल्याला आतापर्यंत आपण जिथून आलोय तिथे आपल्याला असं वाटतं की अरे मी कंपनी फॉर्म केली म्हणजे मी काम करणारा पण मीच, सगळ्या काही गोष्टी करणारा मीच. त्याच्यामुळे आपल्याला ह्या गोष्टीच माहिती पडत नाही की शेअर होल्डर आणि मॅनेजमेंट मधला फरक काय. मॅनेजमेंटमध्ये कोण येतात? डायरेक्टर्स येतात, बोर्ड ऑफ डिरेक्टर्स येतात, एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर्स येतात, सगळे येतात. पण जर तुम्ही ह्याच्यामध्ये ओनरशिपमध्ये म्हणायला गेलं तर शेअर होल्डर येतात प्रायव्हेट लिमिटेडमध्ये. पार्टनरशिपमध्ये पार्टनर्स त्याचे ओनर्स असतात, आणि बट ऑफ द सोल प्रोप्रायटरशिपमध्ये जो ओनर असेल तो त्याचा ओनर असतो. बेसिक डिफरन्सेस आहेत. शेअर होल्डर हे कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करतात. म्हणजे जर तुम्ही एखाद्या कंपनीचे शेअर्स घेतले तर काय झालं, तुम्ही त्या कंपनीमध्ये फक्त इन्व्हेस्टमेंट केली आणि तुम्ही त्याचे मालक झालात. कंपनी तुम्ही चालवताय का? कंपनी चालवणारी बॉडी वेगळी आहे. कंपनीची चालवणारी बॉडी जी आहे
त्या पद्धतीने ती कंपनी चालवते आणि ती प्रॉफिट्स कमवून शेअर होल्डरला देते. आपल्यापैकी बरेच जण इथे जे प्रायव्हेट लिमिटेड चालवते त्यांनी असा कधी विचार केलाय का की माझी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे आणि मी त्या कंपनीमध्ये काम नाही करणार, मी चांगलं मॅनेजमेंट अपॉइंट करणार आणि ते कामाला लावणार आणि त्यांना त्यांच्याकडून जो काही इन्कम येईल तो त्यांनी मला कमवून दिला पाहिजे. बऱ्याच वेळेला तुम्ही ऐकता की आता समजा सगळ्यात फेमस उदाहरण म्हणजे मुकेश अंबानींचं. मुकेश अंबानी एखादा कॉन्सेप्ट घेऊन येतात, अशा वेळेला एखादी प्रायव्हेट लिमिटेड फॉर्म करतात, पब्लिक लिमिटेड फॉर्म करतात. जसं जिओचं रिसेंटली बेस्ट एक्झाम्पल आहे. मग आता त्याच्यामध्ये ते स्वतः काम करतात का? ते कोण आहेत त्या कंपनीचे? शेअर होल्डर आहेत. त्यांनी पैसे टाकले, त्याच्यानंतर त्यांनी एक चांगलं मॅनेजमेंट हायर केलं. आता ह्या मॅनेजमेंटला काही टार्गेट्स दिलेले असतात की तुम्ही आमच्यासाठी काम करा. परफॉर्मन्स दाखवला तर वेल अँड गुड, नाही दाखवलं तर फायर. मग परत मॅनेजमेंट चेंज होतं. त्यामुळे बऱ्याच वेळेला सरांच्या मार्केटमध्ये पण बऱ्याचशा गोष्टी असतात. त्यावेळेला एखाद्या कंपनीचं ज्यावेळी मॅनेजमेंट चेंज होतं त्यावेळी त्या कंपनीवरती खूप बारकाईने लक्ष ठेवलं जातं. मॅनेजमेंट काय चेंज झाले, कंपनीमध्ये काही गडबडी आहेत का. तुम्हाला समजता फरक काय आहे शेअर होल्डरचा आणि मॅनेजमेंटचा. मग या बेसिसवरती शेअर होल्डर असतात, ते आपली इन्व्हेस्टमेंट डिसाईड करत असतात की या कंपनीमध्ये पैसे टाकायचे का नाही टाकायचे. कोण काम कोण करते रिअल मध्ये? प्रायव्हेट लिमिटेड मध्ये काम कोण करते? मॅनेजमेंट करते ना. ओनर करतात का? ओनर फक्त स्ट्रॅटेजी देतात, एखादा आयडिया देतात आणि त्याच्यानंतर मॅनेजमेंट त्या कंपनीला पुढे नेतात. त्याच्यामुळे ती कंपनी एक सेपरेट लिगल आयडेंटिटी क्रिएट होते आणि तुमच्या पद्धतीने तुम्ही त्याच्यातून ज्या पद्धतीने इन्कम वगैरे डिव्हिडंडच्या माध्यमातून वगैरे कमवू शकता. जसं ह्याच्यात सांगितलं मी मगाशीच बोललो, मॅनेजमेंटमध्ये बोर्ड ऑफ डिरेक्टर्स याच्यामध्ये काम करतात. पार्टनर्समध्ये कोण काम करतात तर मॅनेजिंग पार्टनर्स. पार्टनरशिप फर्ममध्ये जे पार्टनर्स असतात ते मॅनेज करतात कंपनी आणि ती पुढे देतात. बट ऑफ द सोल प्रोप्रायटरशिपमध्ये तो ओनर एकटाच आहे, त्यालाच काम करायचं, त्यालाच कंपनीला पुढे न्यायचं. डिसिजन मेकिंग. आता परत इथे येतो, जसं तुम्ही एखाद्या कंपनीचे शेअर्स घेतले, विप्रोचे घेतले, रिलायन्सचे घेतले, इन्फोसिसचे घेतले, तुम्ही त्या कंपनीमध्ये डिसिजन घेऊ शकता का? कोण डिसिजन घेतं? बोर्ड ऑफ डिरेक्टर्स. बोर्ड ऑफ डिरेक्टर्स अशी एक बॉडी तुम्ही अपॉइंट केली, ती कंपनीच्या ग्रोथसाठी काम करते आणि ती डे टू डे ऍक्टिव्हिटीज मधले सगळे डिसिजन घेऊ शकतात. समजतंय तुम्हाला? बोर्ड ऑफ डिरेक्टर्स. पार्टनरशिप मध्ये कोण डिसिजन घेऊ शकतात? पार्टनर्स. आणि ओनरशिप मध्ये, प्रोप्रायटरशिप मध्ये सिंगल ओनर. सेपरेशन ऑफ ओनरशिप अँड कंट्रोल. म्हणजे तुम्ही जरी शेअर होल्डर असला तरी त्या कंपनीचं एक वेगळं अस्तित्व आहे, त्याची मॅनेजमेंट आहे, ती मॅनेजमेंट टीम ठरवते, बोर्ड ऑफ डिरेक्टर्स ठरवतात, एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर्स ठरवतात की कंपनीला कशा पद्धतीने जायचं. नवीन एखादा प्रोजेक्ट असेल तर त्याला अप्रुव्हल द्यायचं का नाही द्यायचं हे शेअर होल्डर ठरवतं का बोर्ड ऑफ डिरेक्टर ठरवतात? बोर्ड ऑफ डिरेक्टर ठरवतात. शेअर होल्डर नाही ठरवू शकत. शेअर होल्डर मध्ये इथे काय होऊ शकतं की जर तुमच्याकडे 51% पेक्षा जास्त जर वोटिंग पॉवर असेल, शेअर होल्डिंग असेल, तर तुम्ही कोणत्या मॅनेजमेंटला ठेवायचं आणि त्याच्या डिसिजन मध्ये काय मेजर डिसिजन असले पाहिजे हे तुम्ही ठरवू शकता. म्हणजे कंपनीचे ओनर तुम्ही असल्यामुळे काय ठरवू शकता, कंपनीमध्ये काम कोण करणार, पण एक्झॅक्टली कशा पद्धतीने काम करणार ते कोण ठरवतं? बोर्ड ऑफ डिरेक्टर्स. समजतं डिफरन्स तुम्हाला आतापर्यंत? Yes. आहे ना तुम्ही सगळेजण? पार्टनरशिप मध्ये तेच मॅनेजर ते सेम असतात, त्याचं असं सेपरेट बोर्ड ऑफ डिरेक्टर्स आणि ह्या सगळ्या काय. कारण इथे काय होतं, पार्टनरशिप मध्ये तुमची लायबिलिटी अनलिमिटेड आहे. इथे लायबिलिटीवरनं परत एक मी सांगतो, तुम्ही कोण आहात? परत शेअर होल्डर. पैसे टाकले. आज समजा तुम्ही एखादा शेअर 1000 रुपयाचा विकत घेतला. आज रिलायन्सचा शेअर कितीला आहे? 1700-1800 रुपयाच्या आसपास असेल. आज तुम्ही रिलायन्सचा शेअर्स विकत घेतला, बरोबर आहे. उद्या कंपनीमध्ये काही जरी प्रॉब्लेम झाला, कंपनी कुठेही काही कुठल्याही लेवलला गेली, तुमचे किती जाणार? जर तुम्ही एक शेअर्स घेतला तर 1700 रुपये, 10 शेअर्स घेतला तर 17,000 रुपये. त्याच्यापेक्षा तुमचे काय जाणार आहेत का? समजलं? म्हणजे उद्या कंपनीमध्ये किती जरी प्रॉब्लेम आला तर शेअर होल्डरला प्रॉब्लेम होतो का? शेअर होल्डर फक्त त्याच्या शेअरची व्हॅल्यू आहे तेवढ्यापर्यंतच त्याला हे आहे. फेस व्हॅल्यू या सगळ्या कंपन्यांमध्ये 10 रुपये 100 रुपये आहे, तेवढ्यापर्यंतच तुमची व्हॅल्यू आहे. बाकी म्हणून म्हटलं जातं प्रायव्हेट लिमिटेड मध्ये लायबिलिटी तुमची लिमिटेड आहे का? कारण वी आर द ओनर आणि आमची लायबिलिटी फक्त शेअर्स पुरती मर्यादित आहे. आणि जर त्या कंपनीमध्ये एखाद्या मॅनेजमेंटमध्ये काही डिसिजन चुकले, बरेचसे काही प्रॉब्लेम झाले, तर त्या सगळ्या गोष्टींसाठी कोण जबाबदार असतं? बोर्ड ऑफ डिरेक्टर्स. समजलं? उद्या काही कंपनीमध्ये काही केस झाली, काही प्रॉब्लेम झाले, काही डिफॉल्ट झाले,
तर हु इज रिस्पॉन्सिबल? बोर्ड ऑफ डिरेक्टर्स. शेअर होल्डर आहेत का जबाबदारी ते? शेअर होल्डरने काय केलं? पैसा लावला आपला, पैसे दिलेत, आयडिया दिले आणि सांगितलं तुम्ही काम चालू करा. या पद्धतीने आपण आतापर्यंत कधी विचार केला आहे का? फक्त 2-3 गोष्टी आहेत की किचकट कम्प्लायन्सेस आहेत किंवा पुढचं स्वप्न बघायचं आहे किंवा काय म्हणजे लिगसी आपल्याला पुढे पास ऑन करायची आहे किंवा काय, ते एवढंच नाही, बऱ्याचशा गोष्टी आहेत. स्टार्टअप्स येतात त्यावेळी सगळ्यात पहिलं प्रायव्हेट लिमिटेड पर्यंत जातात, त्याच्यानंतर पब्लिक लिस्टेड होतात, मग IPO ला जातात. आज गव्हर्नमेंटने SME IPO ला पण खूप प्रमोशन केलेलं आहे. आज तुमचे 10 करोड 15 करोडचा टर्नओव्हर असला तरी तुम्ही SME IPO ला जाऊ शकता. गव्हर्नमेंट खूप प्रमोट करतात आताच्या गोष्टीला. मग आपण या सगळ्यांमध्ये आपण आहे कुठे? सेपरेट लिगल एंटिटीचे ॲडव्हान्टेजेस काय काय? सगळ्यात पहिलं प्रायव्हेट लिमिटेड इंडिपेंडेंट लिगल एक्झिस्टन्स, याच्यावर आपण ऑलरेडी डिस्कस केले सगळ्या गोष्टी. कॅन ओन प्रॉपर्टी सू अँड बी सू, म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्वतःची प्रॉपर्टी बनवू शकते का? तर हो, प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या नावावर तुम्ही गाळा, घर वगैरे सगळं घेऊ शकता. अल्टिमेटली कंपनीची जर प्रॉपर्टी झाली तर कंपनीचे ओनर कोण आहेत? शेअर होल्डर. डिरेक्टर नाही, शेअर होल्डर डिरेक्टर्स मॅनेजमेंट टीम आहे शेअर होल्डर. मग ज्या लोकांकडे त्या कंपनीचे जेवढे जास्त शेअर्स, अल्टिमेटली त्या प्रॉपर्टीमध्ये त्यांचे तेवढे स्टेक. अंडरस्टँड? त्याच्यामुळे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये तुम्ही प्रॉपर्टी घेऊ शकता. प्रायव्हेट लिमिटेडच्या नावाने तुम्ही एखाद्यावर केस ठोकू शकता किंवा रिकव्हरी वगैरे सगळ्या त्या गोष्टी, कारण ती सेपरेट लिगल एंटिटी आहे, वेगळं आहे. त्याच्यामुळे तुमच्या पर्सनल गोष्टींना कुठेही हात लागत नाही. एखाद्या वेळी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये काही मोठा प्रॉब्लेम झाला, काय झाला, कंपनीतले ॲसेट लिक्विडेट होतील, वाइंडिंग आपला कंपनी जाईल, पण पर्सनल तुमच्या कुठल्याही ॲसेट्सला फटका लागत नाही. मग ज्यावेळी तुम्ही स्केलेबल ऑपरेशनमध्ये जाता किंवा मोठ्या टेंडरिंगमध्ये जाता त्यावेळी तुम्हाला कुठल्या गोष्टीसाठी जाणे गरजेचं आहे? मग बरेच जण आपण प्रोप्रायटरशिपमध्ये 10-10, 15-15, 20-20 वर्ष विचार करतो, आता आहे, आणि नंतर आपण विचार करतो अरे सर मला 5 करोडचं 10 करोडचं टेंडर पाहिजे. तुम्हाला भेटू शकतं का? तुम्ही ज्यावेळी कुठेतरी तुमची प्रोफाईल सबमिट कराल त्यावेळी तुम्हाला वाटतं का तेवढे इझिली ते देतील? अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत. सोल प्रोप्रायटर पार्ट, नो सेपरेट आयडेंटिटी, इम्पॅक्ट बिझनेस कंटिन्युटी अँड क्रेडिबिलिटी. इम्पॅक्ट बिझनेस कंटिन्युटी अँड क्रेडिबिलिटी. जसं मगाशी मॅडमनी सांगितलं, प्रोप्रायटरशिपमध्ये प्रॉब्लेम काय? ओनर एकच आहे. आता त्या ओनरचे समजा काही कारणास्तव डेथ झाली, पुढे बिझनेस कसा पास ऑन करणार? ओनरशिपमध्ये प्रॉब्लेम काय आहे? त्याचं स्वतःचं पॅन कार्ड जातं, GST नंबरमध्ये पण त्या पॅन कार्ड त्याचाच नंबर असतो. आता ज्यावेळी त्याची डेथ झाली तर तुम्ही बिझनेस कसा पास ऑन करणार? तुम्हाला पॅन कार्ड पासून रजिस्ट्रेशन पासून सगळं चेंज करायचं आहे. मग अशामध्ये तुमचा बिझनेस किती इम्पॅक्ट होतो? बऱ्याच वेळेला म्हणजे काही केसेसमध्ये असं पण झालंय ना की एम्पॅनलमेंट करायला जाता आणि त्यावेळेला मग कंपन्या तुम्हाला एम्पॅनल करून घेत नाही त्यांच्या ह्याच्यावरती. का? कारण जुने जे नंबर्स असतात त्याच्याच बेसिसवरती त्यांनी एम्पॅनल केलेले असतात. बोलतो बरोबर आहे का नाही? त्याच्यानंतर पार्टनरशिपमध्ये पण तोच प्रॉब्लेम आहे. पार्टनरशिपमध्ये एखाद्या पार्टनरची डेथ झाली तर त्याच्यामध्ये जर क्लॉज असेल की ऑटोमॅटिक डिझॉल्व्ह व्हायचा तर ती कंपनी तिथेच बंद होते. पण प्रायव्हेट लिमिटेडमध्ये हे नाही काय होत. प्रायव्हेट लिमिटेडमध्ये समजा मी शेअर होल्डर आहे, बरोबर आहे, शेअर होल्डर आहे आणि कंपनी वेगळी चालूच आहे, कंपनी पैसा कमवते, डिव्हिडंडच्या पद्धतीने मला देते. उद्या मला काय प्रॉब्लेम झाला तर मी शेअर्समध्ये काय करतो आपण? नॉमिनी. म्हणजे माझे शेअर्स ऑटोमॅटिकली माझ्या नॉमिनीकडे ट्रान्सफर होतात. येस. आणि त्या नॉमिनी त्या कंपनीचा परत मालक होऊ शकतो. कळतंय? येस येस येस. आता एक झोमॅटोची आहे ना, एक आपण केस स्टडी बघू. ही एक झोमॅटो प्रायव्हेट लिमिटेड कंपनी होती. झोमॅटो सगळ्यांनाच माहिती आहे ना आजकाल, काय सांगायची गरज, बरोबर? त्याची सुरुवात कशी झाली, कशा पद्धतीने गेली, आपण 2-3 केस स्टडीज अजून पुढे घेतलेले आहे, तर तुम्ही सांगा त्याच्यावर. झोमॅटो 2021 मध्ये त्यांनी IPO लिस्ट केली, पब्लिक लिमिटेड कंपनी. पहिला काय होती ती? प्रायव्हेट लिमिटेड. प्रायव्हेट लिमिटेड पब्लिक लिमिटेड मधला पण फरक सांगू शकेल? तुम्ही मार्केटमधनं पैसे उचलू शकता पब्लिक लिमिटेडच्या वेळेला. प्रायव्हेटच्या वेळेला तुम्हाला जेवढे शेअर होल्डर आहेत त्यांनाच त्यांचे पैसे देण्याचे डायरेक्टर 50 पर्यंतच लिमिट आहे. 50च्या आतल्या लोकांनाच पैसे. पण पब्लिक लिमिटेड केल्यानंतर तुम्ही आम पब्लिककडे विथ परमिशन तुम्ही पैसे उचलण्याकरता तुम्हाला परवानगी मिळते. परफेक्ट. म्हणजे प्रायव्हेट लिमिटेडमध्ये जे शेअर होल्डर आहेत
आणि डायरेक्टर्स आहेत त्यांच्याकडूनच पैसा उचलू शकतो, ही कंडिशनच आहे प्रायव्हेट लिमिटेडमध्ये. प्रायव्हेट लिमिटेडमध्ये तुम्ही लोन नाही घेऊ शकत थर्ड पार्टीकडून. जर घ्यायचं झालं तर तुम्हाला त्याला इक्विटी द्यायची आणि त्याला पार्टनर बनवा, म्हणजे इक्विटी देऊन त्याचे पैसे घ्यायचे, इन्व्हेस्टर घ्यायचे. प्रायव्हेट लिमिटेडमध्ये लोन कन्सेप्टच नाही. म्हणजे आज मी फॉर्म केली प्रायव्हेट लिमिटेड, मी आणि अजय सरांनी फॉर्म केली आणि उद्या समजा कुणाकडून तरी मला इन्व्हेस्टमेंट पाहिजे असेल 50 लाख, मी लोन घेऊ शकतो का? तर प्रायव्हेट लिमिटेडमध्ये ऑप्शनच नाही, कारण तो पब्लिक म्हणून थर्ड पार्टी पकडलं जातं. मग अशा वेळेला जर त्यांनी इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर मला माझी इक्विटी डायल्यूट करायला लागेल, त्याची इन्व्हेस्टमेंट घ्यायला लागेल आणि मला माझी प्रायव्हेट लिमिटेड रन करायची. हे प्रायव्हेट लिमिटेड झालं. पब्लिक लिमिटेड म्हणजे काय की पब्लिकचा पैसा घ्या. मार्केटमध्ये पब्लिक लिमिटेडसाठी ऑप्शन्स आहे की तुम्ही जनरल पब्लिककडून तुम्ही तुमचे शेअर्स ऑफर करू शकता आणि त्यांच्याकडून पैसे घेऊन तुम्ही कंपनी रन करू शकता. मग पब्लिक लिमिटेड, मग नंतर लिस्टिंग होते शेअर मार्केटला BSE मध्ये आणि मग लोक सबस्क्राईब करतात आणि पैसे देतात, त्याच्या बेसिसवरती कंपन्या मोठ्या होतात. आज तुम्ही सांगा ना, सगळ्या मोठ्या कंपन्या झालेल्या आहेत, त्यांनी पैसा कोणाचा वापरतो? पब्लिकचा ना. आपण कुठे आतापर्यंत आपण एका लेवलपर्यंत जाऊन आपण आपली इन्व्हेस्टमेंट किती टाकू शकतो? प्रत्येकाला लिमिटेशन्स आहे. सुरुवातीच्या काळामध्ये आपण पहिला स्टेबल होण्यासाठी 4-5 वर्ष जातात, आपण स्वतःचाच पैसा टाकतो, रिलेटिव्ह कडून काढतो, बँकेकडून काढतो, या सगळ्यांमध्ये आपण एका चक्रामध्ये अडकतो. सपोर्ट कुठे आहे आपल्याला? अशा वेळेला जेव्हा कोलॅप्स व्हायची वेळ येते किंवा एखादी कोरोनासारखी परिस्थिती किंवा आता या वॉरसारख्या परिस्थिती येतात, तेवढी तुम्ही सस्टेन नाही होऊ शकत. त्यासाठी प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या, अजून प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांच्या काही गोष्टी बघू. आता ही झोमॅटो ज्यावेळी आली 2021 मध्ये झाली, त्याच्यामध्ये काय झालं, प्रायव्हेट इन्व्हेस्टर जे होते, म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी होती त्यावेळी एंजल इन्व्हेस्टरनी फंड त्यांना कंपनीला दिला आणि ज्या वेळेला ही कंपनी मोठी झाली, IPO ला जाऊन लिस्ट झाली, त्यावेळी पब्लिककडून पैसा आला आणि इन्व्हेस्टरने आपले पैसे विथड्रॉ केले. स्टेप समजतात तुम्हाला? आता मी सांगतोय ते. कुठे काय डाऊट असेल तर मला सांगा, विचारा. प्रत्येक प्रश्नाचं आपण उत्तर देऊ. शेअर लिस्टेड झाले स्टॉक एक्सचेंजला आणि ज्यावेळी तुमचे स्टॉक एक्सचेंजला लिस्टेड होतं त्यावेळी सेबीच्या गाईडलाईन्सनुसार तुम्हाला प्रत्येक क्वार्टरली रिपोर्ट्स डिक्लेअर करावा लागतो. बरोबर आहे? म्हणजे तुमच्या कंपनीमध्ये काय मेजर चेंजेस झाले, सेल्स काय झाला, परचेस काय झाला, सगळं ओपनली तुम्हाला प्रत्येक क्वार्टरली डिक्लेअर करावं लागतं. म्हणजे ट्रान्सपरन्सी लेवल तुमची वाढते. ह्याच्यामुळेच मग नंतरला तुम्हाला कामं आणि या सगळ्या गोष्टी मोठ्या लेवलवर. फ्लिपकार्टची जर्नी होती. फ्लिपकार्टमध्ये काय झालं की ती लिस्टिंगला डायरेक्ट नाही गेली. फ्लिपकार्ट काय होती, पहिल्यांदा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी होती आणि तिला वॉलमार्टने ॲक्वायर्ड केलं. म्हणजे ह्याला ॲक्वायजेशनमध्ये गेलं. बरेच लोक काय करतात की जर तुम्ही सेम इंडस्ट्रीमध्ये असाल तर कंपनी मोठी करण्यासाठी सेम इंडस्ट्रीमधल्या कंपन्यांना ॲक्वायर्ड करतात. पण अगेन इथे ॲक्वायर्ड करायचं झालं तर तुम्हाला वाटतं हे प्रोप्रायटरशिप पार्टनरशिपमध्ये पॉसिबल असतं. जर तुमची कंपनी स्केलेबल असेल, तुमच्या कंपनीचं विजन मोठं असेल आणि तुम्हाला असं वाटतं की कंपनी येणाऱ्या 4-5 वर्षामध्ये मोठी होऊ शकते, तर मग तुम्हाला कुठे जायचं आहे ते आता मला वाटतं बऱ्यापैकी क्लॅरिटी आली. पेटीएमचं सेम आहे की 2000 म्हणजे 197 कम्युनिकेशन म्हणून त्यांच्या कंपनीचं नाव आहे आणि त्याच्यातून त्यांनी सुरुवात केली. त्यांचं 2021 मध्ये IPO लॉन्च झाला. IPO झाल्यानंतर परत की पब्लिकचा पैसा आला. जे प्रायव्हेट इन्व्हेस्टर होते त्यांनी काही सर्टन अमाऊंट परत आपली इन्व्हेस्टमेंट काढून घेतली आणि मग पब्लिकच्या पैशावरती आता सगळं चालू आहे. त्याच्यामध्ये मग प्रमोटर्स अजून आहेत, बऱ्याचशा गोष्टी आहेत, आपण डिटेलमध्ये डिस्कस करू. त्याच्यामध्ये काय झालं, फंड रायझिंग केली, इन्क्रीज कंप्लायन्स अँड रेग्युलेशन्स वगैरे. प्रोटेक्शन ऑफ पर्सनल असेट, जसं मगाशी सरांनी सांगितलं, प्रोटेक्शन ऑफ पर्सनल असेट. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी लायबिलिटी लिमिटेड टू शेअर कॅपिटल. तुमच्या जेवढी शेअरची व्हॅल्यू आहे तेवढीच तुमची लायबिलिटी आहे. उद्या त्या कंपनीमध्ये काही प्रॉब्लेम झाला तर तुमची शेअरची लायबिलिटी आहे तेवढेच तुम्हाला पे करायचं, तुमच्या पर्सनल असेट्सला धक्का लागत नाही. मग त्यामुळे जी लोक रिस्की बिझनेसमध्ये आहेत त्या लोकांनी day 1 पासून प्रायव्हेट लिमिटेडमध्ये जायला पाहिजे. समजतं? सोल्ड फ्रॉम अनलिमिटेड लायबिलिटी, हे सगळ्या गोष्टी आपण बोलतो. आता प्रायव्हेट लिमिटेडमध्ये जर एखादा बिझनेस स्केलेबल असेल आणि फंड घेऊन जर काम करायचं झालं तर प्रायव्हेट लिमिटेडमध्येच पॉसिबल आहे. ते कुठल्या मार्गाने फंड उचलू शकतात? इक्विटी फंडिंग, म्हणजे कंपनी
कंपनीतल्या डायरेक्ट इक्विटी तुम्ही द्या आणि फंड घ्या. व्हेंचर कॅपिटलिस्ट आहे, एंजल इन्व्हेस्टमेंट्स आहेत. आता याचं एक आपण आहे ना पुढे जाऊन एक लेन्सकार्डची एक केस स्टडी बघू की त्याच्यामध्ये हे फंडिंग कसे त्यांनी रेस केले, प्रत्येक राऊंडला कशा पद्धतीने त्याने ते घेत गेले आणि त्याच्यामुळे आज कंपनी किती मोठी झाली त्याच्याबद्दल आपण बोला. आता प्रायव्हेट लिमिटेडमध्ये आपण इक्विटी फंडिंग घेतो, पण व्हेंचर कॅपिटलिस्ट आणि एंजल इन्व्हेस्टमेंट्स जेव्हा हे दोघं पण जातात तेव्हा पण ते तुमचं इक्विटी स्टेकचं इक्विटी स्टेकच घेणार. फक्त याच्यामध्ये कसं असतं, ज्यावेळी बूट स्ट्रॅप लेवलवरती कंपनी असते म्हणजे एकदम इनिशियल लेवलवरती असते. म्हणजे कसं सांगू आता तुम्हाला, आता एक सांगतो तुम्हाला की एखाद्याच्या डोक्यात आयडिया येते एक पहिल्यांदा. सगळ्यात पहिलं कंपनी स्टार्ट होते ती एका आयडियापासून. आता तुमच्या डोक्यात जरी आयडिया आली तरी तुम्ही ती कंपनी बनवू शकता का? नाही. तर तुम्हाला सगळ्यात पहिला कोण लागतो? इन्व्हेस्टर लागतो. बरोबर आहे. आयडिया आल्यानंतरला तुम्ही ती प्रायव्हेट लिमिटेड कंपनी रजिस्टर करू शकता. रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला सगळ्यात मोठा कोण, सगळ्यात पहिला बॅकअप काय लागतो? इन्व्हेस्टर लागणार. मग तुम्हाला इन्व्हेस्टर शोधायचा आहे. आता इन्व्हेस्टर तुम्हाला एक लेवलपर्यंत फंडिंग करणार. या फंडिंगच्या बेसिसवरती तो त्या कंपनीतले काही स्टेक्स घेणार आणि मग तो फंडिंगच्या बेसिसवर तुम्हाला ते पैसे दिल्यावर तुम्ही त्या कंपनीतून एक चांगलं मॅनेजमेंट अपॉइंट करणार आणि काम चालू करणार. आपल्या डोक्यामध्ये आतापर्यंत काय असतं, अरे माझ्या डोक्यात एक कंपनी आली, मग याच्याकडून पैसे घ्या, त्याच्याकडून पैसे घ्या, टाका, सस्टेन करा आणि मग त्याला वाढवा. पण मार्केटमध्ये युनिकॉर्न बनतात 4-4, 5-5, 7-7 वर्षाचे असे नाही. ते पहिलं सगळ्यात पहिला आपल्या या आयडियावरती एक इन्व्हेस्टरला कॉन्फिडन्स देतात की ही आयडिया किती वर्षात म्हणजे 4-5 वर्षामध्ये किती मोठी होऊ शकते. आणि मग जेवढे त्यांचे इन्व्हेस्टर तयार होतात त्यावेळेला त्यांच्या कंपन्या चांगल्या पद्धतीने पार्टनरशिप आणि सोल प्रोप्रायटरशिप मध्ये तुमच्या पर्सनल फंड पर्यंतच तुम्ही लिमिटेड राहू शकता. जास्तीत जास्त काय तर बँकेचे लोन्स. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही बाहेरचे काही फंड घेऊ नाही शकत, कारण तुम्ही त्याला देणार काय? आज माझ्या प्रोप्रायटरशिपमध्ये समजा कोणीतरी दिले, आज तुम्ही पैसे दिले, समजा मला 20 लाखाची गरज आहे, सुधीर सरांनी 20 लाख रुपये दिले, तर सुधीर सरांना मी रिटर्न मध्ये काय द्यायला पाहिजे? 20 लाख काय द्यायला पाहिजे? प्रोप्रायटरशिप मी चालवत असेल तर इंटरेस्ट. मग बिझनेस करत असताना ज्यावेळी तुम्हाला तुमच्या बिझनेसची खात्री नाही की येणाऱ्या किती वर्षामध्ये हा कुठपर्यंत जाईल किंवा खाली पडेल, मग अशा वेळेला तुम्ही ते बर्डन घेऊन चालू शकता का? दरम्यान प्रोप्रायटरशिपमध्ये हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा होतो की आपण काय करतो, आपण एक प्रोप्रायटरशिप बनवतो आणि त्याच्यामध्ये व्याजाने पैसे घेतो. व्याजाने पैसे घेताय म्हणजे तुम्ही व्याज परत देणं गरजेचं आहे, त्याचबरोबर त्याची मुद्दल पण देणं गरजेचं आहे. उद्या या सगळ्यांमध्ये जर उद्या कंपनीला काही धक्का लागला तर मग माझे पर्सनल असेट्स, पर्सनल एड आहे. प्रायव्हेट लिमिटेडमध्ये असं काय आहे का? इक्विटीवाला ज्यावेळी फंड, जो कोण इन्व्हेस्टर असेल तो फंड टाकेल आणि इक्विटी घेईल. उद्या कंपनी बुडाली तर माझं काही नुकसान आहे, त्याची इक्विटीची व्हॅल्यू कमी झाली. मला स्वतःला तर प्रॉब्लेम नाही ना काय, ॲज अ प्रमोटर म्हणून, ॲज अ फाउंडर मेंबर म्हणून याच्यामध्ये इन्व्हेस्टरला इक्विटी देऊन घेतलेलं सगळ्यात चांगलं. मग बऱ्याच वेळेला असं होतं, आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या डोक्यात असं असतं की अरे माझी कंपनी तर येणार 5 वर्षामध्ये 100 करोड जाणार आणि मी जर आता त्याला 25%, 30% इक्विटी दिली तर म्हणजे किती मोठं जातं. हे बरेचसे मिसकन्सेप्ट. जोपर्यंत तुम्ही लोकांचे पैसे वापरणार नाही, जोपर्यंत त्या पैशाला तुमच्या बिझनेसमध्ये आणणार नाही, तुमची रिस्क कमी नाही करणार, तोपर्यंत तुम्ही ग्रोथ करू शकत नाही. जर तुम्ही इन्व्हेस्टरचे पैसे घेऊन जर तुम्ही त्याची लायबिलिटी घेऊन बसला तर तुम्ही धंदा नाही करू शकत. तुम्हाला काय वाटतं? इन्व्हेस्टर ज्यावेळी अशा कंपन्यांमध्ये बघतात तर जनरली 10 कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केल्यानंतर इन्व्हेस्टरला पण माहिती असतात की या 10 कंपन्यातल्या 7 कंपन्या बुडणार आहेत, माझ्या 3च कंपन्या मला पैसे काढून देतात. मग त्याच्यासाठी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि स्टार्टअपच्या कन्सेप्टमध्ये इन्व्हेस्टर का पकडले जातात? क्लिअरिटी भेटते सगळ्यांना? यस. आता फंड कशा पद्धतीने रेस केले जातात? ज्यावेळी तुमचं यंग म्हणजे एकदम सुरुवातीच्या काळामध्ये बिझनेस असतं त्यावेळी व्हेंचर कॅपिटलिस्ट, एंजल इन्व्हेस्टर त्याच्यातून तुम्ही फंड घेऊ शकता. तुमची आयडिया किती एक्सप्लेन करू शकता. तुम्हाला पिच डेक आठवत आहे का? आपण इथे घेतलं होतं कर्जतच्या टायमाला, तिथे घेतलं होतं. तर पिच डेकमध्ये तुम्हाला तुमची आयडिया किती वर्क होईल हे इन्व्हेस्टरला पटवून द्यावं लागतं. आणि जर त्याला वाटलं की येणाऱ्या 4-5 वर्षांमध्ये ही कंपनी किंवा हा स्टार्टअप मोठा होऊ शकतो तर त्या पिच डेकच्या बेसिसवरती तो इन्व्हेस्टमेंट करू शकतो. मग अशा कुठल्या कंपन्या आहेत? नेक्सस आहे, सेक्युआ आहे, कलारी आहे,
हे सगळे इन्व्हेस्टमेंट कंपनी आहेत, हे तुम्हाला फंड देऊ शकतात. त्याच्यानंतर येतं की ज्यावेळी तुमचा बिझनेस स्टेबल होतो त्यावेळी इक्विटी देतात, म्हणजे 10% इक्विटी डायल्यूट केली जाते, 15% इक्विटी डायल्यूट केली जाते आणि येणाऱ्या फंडने तुम्ही मोठा बिझनेस एक्सपांड करू शकता. आणि त्याच्यामध्ये बरेचसे कंपनी आहेत. ओनरशिप ट्रान्सफरबिलिटी म्हणजे तुमची जी ओनरशिप आहे ती कशी ट्रान्सफर होते, आपण मगाशी डिस्कस केलं. शेअर्स कॅन बी ट्रान्सफर इझिली. उद्या काय प्रॉब्लेम झाला, शेअरचे नॉमिनी, आता तर माझ्या माहितीप्रमाणे तर सर म्हणून सर प्रत्येक शेअर होल्डरला नॉमिनेशन कंपल्सरी आहे ना, त्यामुळे तुमचं जर नॉमिनेशन होतच नसेल तर तुम्हाला शेअर्सच भेटणार, समजलं. त्याच्यामुळे गव्हर्नमेंटने किती प्रोटेक्शन तुमच्यासाठी ऑलरेडी करून ठेवलेलं आहे. ओनरशिप रिस्ट्रक्चरिंग पॉसिबल आहे. सोल प्रोप्रायटरशिपमध्ये कॉम्प्लेक्स आणि डिझॉल्व म्हणजे बऱ्याचशा गोष्टी. परपेच्युअल सक्सेशन म्हणजे आपण नसताना बिझनेस ट्रान्सफर होतो, जो आपण ऑलरेडी डिस्कस केलं. डेथ, इन्सॉल्वन्सी, एक्झिट ऑफ ओनर, सोल प्रोप्रायटरशिप, हे सगळं जरी झालं तरी कंपनीला धक्का लागत नाही, कंपनी चालत राहते. बऱ्याच वेळेला असं ऐकायला भेटतं, आता जसं मध्ये सत्यमचा घोटाळा झाला तर सत्यमला टेक ओव्हर कोणी केलं, महिंद्राने. मग अशा वेळेला काय झालं की ओनरशिप पूर्ण ट्रान्सफर झाली, पण सत्यम अजून पण आहे ना, सत्यम कम्प्युटर्स, समजतं ना. म्हणजे कंपनी चालू राहू शकते, मॅनेजमेंट चेंज होऊ शकतात, शेअर होल्डर चेंज होऊ शकतात, बऱ्याचशा गोष्टी चेंज होऊ शकतात. क्रेडिबिलिटी अँड ब्रँड व्हॅल्यू. बऱ्याच वेळेला असं होतं, ज्यावेळी तुमची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असते त्यावेळी MCAच्या पोर्टलवर तुमचं रजिस्ट्रेशन होतं. आता प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हटलं ना तर तुमची ट्रान्सफरेबिलिटी बाय डिफॉल्ट आहे, कारण MCAच्या पोर्टलवरती गेला आणि एखाद्याची प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं तुम्ही नाव सांगितलं ना की त्याची बॅलन्स शीट, त्याचे शेअर होल्डर कोण आहे, ते राहतात कुठे, त्याचा ॲड्रेस काय, कंपनीवरती किती लोन आहे, कुठल्या बँकेचं लोन आहे, सगळी डिटेल. फक्त आणि फक्त थोड्याशा एक अर्ध्या तासात 15 मिनिटात तुम्हाला ती सगळी डिटेल भेटते. म्हणजे याचा अर्थ काय, प्रायव्हेट लिमिटेडमध्ये ट्रान्सफरेबिलिटी आहे. अशा कंपन्यांमध्ये तुम्हाला कामं जास्त भेटतील का प्रोप्रायटरशिप किंवा पार्टनरशिप, जिथे माहितीच नाही की ही रजिस्टर कुठे आहे, काय आहे, त्याचा बॅकग्राऊंड काय आहे, कशामध्ये तुम्हाला काय वाटतं. मोठे प्रोजेक्ट ज्यावेळी करतात त्यावेळी हे सगळ्या मॅटर्स किती इम्पॉर्टंट असतात ते समजतं ना. अशा वेळेला बँक्स आज फायनान्स घ्यायला गेला, प्रायव्हेट लिमिटेड असेल तर बँक इझिली देतात, कारण गव्हर्नमेंटने ऑलरेडी त्याची चेकलिस्ट बनवून तुमचा सगळा डेटा अवेलेबल करून ठेवलेला आहे. बरेच आहे. टॅक्सेशन प्रॉस्पेक्टिव्हने बघायला गेलं तर कोणी सांगू शकेल प्रायव्हेट लिमिटेडला किती टॅक्स रेट आहे? 25%. आणि पार्टनरशिपला 30%. बरं प्रोप्रायटरशिप असेल तर 30 म्हणजे एका स्लॅबपर्यंत. पण जर जसं तुमचं 15 लाखाच्या वरती इन्कम जाईल तुम्ही 30%च्या स्लॅबमध्ये आहे ना. बघायला गेलं तर प्रायव्हेट लिमिटेड टॅक्सेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने चांगलं आहे का नाही? 5% वाचतात. आपण आता स्मॉल अमाऊंटवरती काम करतो, पण ज्यावेळी हे प्रॉफिटचे फिगर्स मोठे असतात तर विचार करा की प्रॉफिट्समध्ये किती टॅक्स पे करावा लागतो. त्याचबरोबर प्रायव्हेट लिमिटेडमध्ये ॲज अ तुम्ही डायरेक्टर म्हणून काम करत असेल तर तुम्हाला जेवढी सॅलरी विड्रॉ होणार तसं तुम्हाला खर्च भेटणार. बऱ्याचशा गोष्टी डिटेलमध्ये मी अजून सांगेल जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल. पण कंप्लायन्स अँड ट्रान्सपरन्सी मी जसं सांगितलं, मॅन्डेटरी कंप्लायन्स, ROC फायलिंग म्हणजे MCAने गव्हर्नमेंटने हे ROCचे कंप्लायन्सेस कंपल्सरी केलेत. का केलेत? ज्यावेळी एखादी कंपनी कोण चालवतं, मगातपासून आपण बघितलं तर मॅनेजमेंट काहीतरी गडबड करताय का नाही हे शेअर होल्डरला कसं माहिती पडणार? शेअर होल्डर डे टू डे ॲक्टिव्हिटीजमध्ये काम करताय का? नाही. मग हे डे टू डे ॲक्टिव्हिटीजमध्ये काम करत नाही म्हणून MCAने म्हणजे गव्हर्नमेंटने काय केलंय की ROC फायलिंगमध्ये तुम्हाला सगळं डिक्लेअर करणं गरजेचं आहे. त्यांची बॅलन्स शीट, बोर्ड रिपोर्ट्स, AGM हे सगळं तुम्ही डिक्लेअर करा, जेणेकरून जे शेअर होल्डर कुठे पण बसले असतील MCAच्या पोर्टलवरती जातील आणि डाउनलोड करतील. म्हणून याच्यामध्ये कंप्लायन्स आहे. जसं तुम्ही मगाशी म्हटलं ना की हे कॉम्प्लिकेटेड आहे, किचकट आहे, पण हे कशासाठी बनवलंय तर शेअर होल्डरसाठी बनवलंय. मीटिंग्स पण जाऊन अटेंड करू शकतो. ते AGM करू शकतो. बरोबर आहे. ट्रान्सपरन्सी अँड फायनान्शियल डिसिप्लिनचं काम होतं. आता प्रायव्हेट लिमिटेडमध्ये ऑडिटर सर परत इथे आता ऑडिटरचा रोल काय इम्पॉर्टंट आहे? प्रोप्रायटरशिप आणि पार्टनरशिपमध्ये ऑडिटरचे रोल्स कसे बघितले जातात? बघा, प्रोप्रायटरशिपमध्ये ओनर कोण आहे? एकटाच आहे. त्याच्यामुळे ऑडिटर त्याला त्याच्या पद्धतीचं लागणार.
पार्टनरशिपमध्ये परत जे काय ॲडजस्टमेंट्स असतात, खर्च असतात, काही जे काय असतील त्या गोष्टी त्याला तशा कराव्या लागतात. प्रायव्हेट लिमिटेडमध्ये प्रॉब्लेम असा होतो की शेअर होल्डर तर वेगळे आहे, मॅनेजमेंट चालवत आहे, ऑडिटरची रिस्पॉन्सिबिलिटी बनते की त्या कंपनीमध्ये काय चाललंय याचा पूर्णच्या पूर्ण प्रॉपर पद्धतीने ऑडिट करून त्याचे डिस्क्लेमर जर असतील, काही प्रॉब्लेम्स असतील तर ते सांगणं. आणि म्हणून आमच्या ऑडिट रिपोर्ट्समध्ये सगळ्या गोष्टी मेन्शन असतात. आपल्या इथे बऱ्याच वेळेला असं होतं प्रायव्हेट लिमिटेडमध्ये घरचेच शेअर होल्डर असतात, घरचेच डिरेक्टर असतात, म्हणून ऑडिट रिपोर्ट सिन्सिअरली कोण वाचत नाही. पण ज्यावेळी तुम्ही बघायला गेला, जर तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये जे फंडामेंटल अनालिसिस कोण करत असतील शेअर्समध्ये, सरांना माहिती आहे, पण त्यावेळेला ते बॅलन्स शीट्सवरती किती लक्ष ठेवतात का, तर ऑडिटरने एखादा रिमार्क दिला आहे का, ऑडिटरच्या एखाद्या रिमार्कमुळे काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात का, कंपनी फ्युचरमध्ये जाऊन बंद होऊ शकते का, कंपनीमध्ये खरंच प्रॉफिट डिक्लेअर होतात का. आज सत्यमचं जे मगाशी सांगितलं त्याच्यामध्ये काय मोठा प्रॉब्लेम झाला, ऑडिटर फाइंड आउट झाला ना की बाबा त्यांनी खूप मोठा कॅश जो होताच नव्हता तो दाखवला गेला होता. त्याच्यामुळे मग शेअर होल्डरला त्या कंपनीबद्दल नॉलेजच भेटत नाही ना. मग जर इथे ऑडिटरने त्याचं काम चांगल्या पद्धतीने केलं, रिपोर्ट वगैरे डिक्लेअर केलं, तर शेअर होल्डर त्याच्या बेसिसवर फंडामेंटल अनालिसिस करून कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. क्लिअरिटी भेटते तुम्हाला की काय प्रायव्हेट लिमिटेड वेगळे आहे प्रोप्रायटरशिप आणि पार्टनरशिपमध्ये. क्विक कंपॅरिझन आपण करून घेऊ. लायबिलिटी सोल प्रोप्रायटरशिपमध्ये अनलिमिटेड, लिमिटेड. लिगल स्टेटस याच्या दोघांमध्ये काय नाही, त्याच्यात सेपरेट लिगल स्टेटस आहे. फंडिंगमध्ये लो, मीडियम, याच्यामध्ये हाय. प्रायव्हेट लिमिटेड म्हटलं तर तुम्हाला फंडिंगसाठी जर तुमचा प्रोजेक्ट वायबल असेल आणि चांगला स्केलेबल असेल तर तुम्हाला फंडिंग लवकर भेटू शकते. कंटिन्युटी, उद्या काही प्रॉब्लेम झाला नो, पण प्रायव्हेट लिमिटेड येस फॉर एव्हर. क्रेडिबिलिटीमध्ये लो, मीडियम आणि हाय. कंपॅरिझन क्लिअर आहे? येस सर. हा, आता सगळ्यात प्रश्न पडतो की अरे प्रायव्हेट लिमिटेड तर ऐकलं, चांगलं वाटलं, पण कधी काय सिलेक्ट केलं पाहिजे. म्हणजे आज प्रत्येकाला वाटलं मग प्रत्येकजण उठून प्रायव्हेट लिमिटेड बनवायला पाहिजे का, तर नाही. ज्यावेळी तुमचा बिझनेस एका स्मॉल लेवलवरती असतो, ज्याच्यात रिस्क कमी असते, अशा वेळेला तुम्हाला प्रायव्हेट लिमिटेडची गरज नाही. प्रोप्रायटरशिपमधून काम होऊ शकतं. बरेच लोक घरातून ऑपरेट करतात. जर त्या बिझनेसमध्ये रिस्क नसेल, जास्त कॅपिटल लागत नसेल, स्केलेबल नसेल, अशा वेळेला तुम्ही प्रोप्रायटरशिपमधून काम करू शकता. मग प्रत्येकाला हे बसून तरी आयडेंटिफाय करता आलं पाहिजे ना की माझा बिझनेस येणाऱ्या 5 वर्षामध्ये मी कुठे बघतो. त्याच्यानंतर पार्टनरशिपमध्ये ज्यावेळी पार्टनरशिप जनरली आपल्याला ज्यावेळी एक्सपर्टीज लागतात त्यावेळेला पार्टनरशिप घेतली जाते. पार्टनरशिपचे वेगळे बेनिफिट्स आहेत. प्रायव्हेट लिमिटेड ग्रोथ ओरिएंटेड स्केलेबल बिझनेसमध्ये, स्टार्टअप्समध्ये प्रायव्हेट लिमिटेड घेतली जाते. थोडंसं बसून आपण आपल्या पद्धतीने विचार केला की माझी कंपनी आत्ता जी चालू आहे तिला मी त्याच्यात ठेवली पाहिजे, प्रायव्हेट लिमिटेडमध्ये कन्वर्ट केलं पाहिजे, LLP मध्ये कन्वर्ट केलं पाहिजे, तर तुम्हाला आयडिया भेटेल की नेमकं काय. वाय प्रायव्हेट लिमिटेड विन्स. रिस्क प्रोटेक्शन. उद्या काही कंपनीमध्ये गडबड झाली, शेअर होल्डर म्हणून मी किती लायबल आहे माझ्या फेस व्हॅल्यू पर्यंत, दॅट्स इट. ग्रोथ आहे त्याच्यामध्ये, इन्व्हेस्टर फ्रेंडली आहे, लॉंग टर्म सस्टेनेबिलिटी आहे. म्हणजे परत परत आपण तेच पॉईंट्स घेतो जेणेकरून तुम्हाला जास्त क्लिअरिटी भेटेल. व्हॉट इज स्टार्टअप. तुम्ही सांगू शकाल का काय स्टार्टअप्स म्हणजे नेमकं काय. बरेच लोक बोलतात स्टार्टअप्स आणि मोठे झाले. स्टार्टअपची डेफिनेशन कोण सांगू शकतो. नवीन काहीतरी आयडिया घेऊन सुरू करणारा. नवीन आयडिया घेऊन नवीन आयडिया घेऊन पण त्याच्यामध्ये स्केलेबिलिटी खूप फास्ट असेल आणि विथ द हेल्प ऑफ IT. याच्यामध्ये इंडिकेटर सारखं ITचा सपोर्ट आहे आणि त्याची लिमिट्स नाही आहे. हां, मग त्याला स्टार्टअप विजन आहे त्याला. जसं तुम्ही ओलाचं घ्या, झोमॅटो घ्या, हे सगळं IT रिलेटेड बिझनेस आहे. स्केलेबल खूप फास्टमध्ये होऊ शकतात. मार्केट कॅपिटलायझेशन खूप मोठं आहे. जेवढं आहे त्याच्यापेक्षा त्यांनी अजून खूप कमी ॲक्वायर्ड केलेलं आहे. कॉम्पिटिशन खूप जास्त नाही आहे. अशा बिझनेसला स्टार्टअप्स म्हटलं जातं. न्यू बिझनेस बट वन दॅट ट्राईंग टू ग्रो फास्ट विथ द स्केलेबल आयडियाज. आता त्याचे एक्झाम्पल काय, फ्लिपकार्ट, ओला, झोमॅटो, झेप्टो, ग्रो वगैरे हे सगळे स्टार्टअप्स. हां, आता हे सगळ्यात मस्त आहे की मगाचपासून आपण सगळं डिस्कस केलं. येस. आता बरेच लोकांना असं होतं की मी माझी कंपनी 10 वर्ष 15 वर्ष चालवतो, बरोबर, मला स्केल करायचं आहे पण मला माझी इक्विटी सोडायची. असं बरेच लोकांना प्रश्न पडत असेल. त्याच्याबद्दल कोण सांगू शकतं का असं का होतं. कोण बोलू शकेल. म्हणजे मी एका बिझनेसमध्ये आहे जो 15 वर्ष जुना बिझनेस आहे. मी त्याचा 100% मालक आहे
आणि मला त्याच्यातून 1 लाख 2 लाख 3 लाख महिन्याला मला भेटतं. मला असं वाटतं की मी इथेच थांबलं पाहिजे. उद्या समजा मी जर इक्विटी माझी डायल्यूट केली, समजा कुणाला तरी मी 20 लाखासाठी माझे 30% 40% शेअर जर डायल्यूट केले, तर मला असं वाटतं की मी अनकम्फर्टेबल. Typical मराठी माहिती. हां, पण असं का होतं कोण सांगू शकेल? मी पण आहे. हां? मी पण आहे. माइंडसेट. माइंडसेट कंट्रोल जाईल स्वतःचा, आपल्या घरात दुसरा व्यक्ती ओनरशिप जाईल. अस्तित्व संपतं असं वाटतं. बरोबर आहे. पण अगेन हे सगळ्या गोष्टी कुठे येतात? जी लोक प्रोप्रायटरशिप आणि पार्टनरशिपमध्ये करतात, त्याच लोकांना हा प्रॉब्लेम आहे. प्रायव्हेट लिमिटेडमध्ये प्रश्नच येत नाही. शेअर होल्डर म्हटलं तर त्याचं अस्तित्व जायचा विषयच आहे. मॅनेजमेंट टीम, कुठली मॅनेजमेंट टीम ठेवायची आहे हे कोण डिसाईड करणार? शेअर होल्डर. ज्याच्याकडे 51% पेक्षा जास्त स्टेक आहे तो ठरवणार ना की याच्यामध्ये काय करायचं आहे. मग त्याच्यामध्ये तुमची डिसिजन पॉवर जाते का? आपल्यापैकी मी बरेच जण बघतो, बरेचसे आता इथे माझे बरेचसे क्लायंट्स आहेत, पण बघायला गेलं तर माहिती पडतं की इथे बरेच जण स्टेक सोडायला तयार नाही, स्केलेबल असून. बरोबर आहे. मग आता त्याच्यावरती एक क्लासिक एक्झाम्पल आहे ते लेन्सकार्टचं. आता लेन्सकार्टमध्ये मला एक म्हणायचं, लेन्सकार्ट कुणी स्थापन केली? फाउंडर मेंबर कोण आहे सांगू शकाल? पियुष बन्सल. पियुष बन्सलने म्हणजे फाउंडेशन ज्यावेळी केलं त्यावेळी त्याच्याकडे किती स्टेक होता अंदाजे? 3 मित्रांनी एकत्र येऊन केली. जनरली तुम्ही तिघं एकत्र आला, कोणी मित्र आला तर तुमच्याकडे किती स्टेक असतात सर? 33%. बरोबर आहे. आज ज्यावेळी लेन्सकार्ट एवढी मोठी झाल्यानंतर पियुष बन्सलकडे आता किती असले पाहिजे, किंवा त्याच्या अख्ख्या टीमकडे 100% होते त्यांच्या टीमकडे, ते तिघा मित्रांकडे. आता त्या तिघा मित्रांकडे किती असले पाहिजे? 10%. अजून कोण सांगू शकेल किती असतील त्याच्याकडे? 3 ते 5. अप्रॉक्सिमेटली 10%च्या आजूबाजू, 10 ते 12%च्या आजूबाजू. त्याला ही भीती नाही आहे का? मी 100% कंपनी एवढी मोठी फॉर्म केली होती, आज माझं त्याच्यामध्ये फक्त 10%. काहीच नाही ना. आज त्यांनी कमवलं काय 10%मध्ये? तर त्यांनी काय कमवलं त्यात? आता 2008ला कंपनी स्टार्ट झाली होती. पियुष बन्सल, अमित चौधरी आणि सुमित कपाई या ठिकाणी मिळून ते स्टार्ट केली होती. सगळ्यात पहिलं बघा, 2008च्या नंतर 11पर्यंत त्यांना फाउंडेशन बनवायला झाले कंपनीचे. त्यांनी 2011 ते 15मध्ये एक व्हेंचर कॅपिटलिस्ट घेतला. त्याच्यानंतर 16 ते 19मध्ये प्रेमजी इन्व्हेस्ट, सॉफ्ट बँक यांनी इन्व्हेस्टमेंट केली. 21 ते 23मध्ये परत KKR, टीमसेक आणि हे जे काही इन्व्हेस्टर्स आहेत त्यांनी आले. 2024-25मध्ये ते IPO पर्यंत पोहोचले. बरोबर आहे. टोटल कॅपिटल आतापर्यंत किती त्यांनी रेस केलं? $1 बिलियन. $1 बिलियन पर्यंत त्यांनी रेस केली. आणि आत्ता ज्यावेळी ते IPOला फॉर्म केला त्यावेळी त्यांची कंपनी जवळजवळ 70,000 करोडची कंपनी झाली. माझ्या 70,000 करोडच्या कंपनीमध्ये 10% स्टेक जर पकडलं तर 7,000 करोडची कंपनी आज पियुष बन्सलची. 7,000 करोड कमी झाली का? जर प्रत्येक वेळेला प्रत्येक टायमाला जर त्यांनी ते डायल्यूट केली नसती तर इथपर्यंत पोहोचला असतं. तर डायल्यूशन आपण बघूया. सगळ्यात पहिलं 2008मध्ये ज्यावेळी झालं त्यावेळी फाउंडरकडे 100% शेअर्स होते, बूटस्ट्रॅप होती पूर्ण. त्याच्यानंतरला ज्यावेळी व्हेंचर कॅपिटलिस्ट आले त्यावेळी त्याच्यातले 30 ते 40% इनिशियल फंडिंगला त्यांना द्यावे लागले. त्याच्यानंतरला युनिकॉर्न 2019मध्ये त्यांचे जवळजवळ 60% गेले. युनिकॉर्न म्हणजे ज्या कंपन्या 1000 करोडचा टप्पा पार करतात व्हॅल्युएशनमध्ये त्यांना युनिकॉर्न म्हटलं जातं. त्यावेळी सॉफ्ट बँकेची एंट्री झाली आणि त्याच्या वेळेला त्यांना 60% गेले, 40%च हातात होते. त्याच्यानंतरला 2021-23मध्ये परत त्यांच्याकडे किती इक्विटी राहिली? 20 ते 25, 75 ते 80% गेली. आता याचे बरेचसे राऊंड्स आहेत आणि अमाऊंट्स आहेत, ते काय मला मेन्शन करता आलं नाही. प्री IPOच्या वेळेला तर त्यांच्याकडे 15 ते 20% होती आणि लास्ट असलं तर माझ्यामध्ये 5% होती. परत त्यांनी ती ॲक्वायर्ड केली आणि 10-12% पोहोचली. पण जर आज बघायला गेलं तर हे जेवढे इन्व्हेस्टर होते, ह्या इन्व्हेस्टरने ज्यावेळी ही कंपनी लिस्ट होते, पब्लिकचा पैसा येतो त्यावेळी इन्व्हेस्टर बाहेर पडतात आणि हा पब्लिकमध्ये काम चालतं. आज जी कंपनी 3 मित्रांनी चालू केली होती ती 70,000 करोडच्या व्हॅल्युएशनपर्यंत पोहोचली. आणि हे एक एक्झाम्पल आहे का इंडियामध्ये? किती
एक्झाम्पल. झिरोदा आणि फंडिंग नाही घेतलं. पेपर फ्राय झालं, तुम्ही ओला म्हणा, उबेर म्हणा, हे जे लेटेस्ट एक्झाम्पल्स आहेत, कितीतरी झोमॅटो म्हणा, हे सगळे याच्यातलेच एक्झाम्पल आहेत. हे सगळे स्टार्टअप्स आहेत ना, हे फंडिंग आणि याच्यातूनच मोठे झाले. मग आपल्यापैकी एवढे जण आहेत, त्याच्यातले किती जण याचा विचार करा. सर तुमची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आतापर्यंत काय? आता हे व्हिडिओ शूटिंग थांबले मी तुम्हाला भेटणार 7,000 कोटी. सर 7,000 कशाला ते 70चं. आपल्याला याच्यातले काय टिकता शेवटला की डायल्युजन इज नॉट लॉस, इट्स लिव्हरेज. तुमच्या कंपनीला बूस्ट करण्यासाठी फंड पाहिजे, डायल्यूट करायला घाबरू नका. कॅल्क्युलेशन असले पाहिजे, तुमचं रोडमॅप असला पाहिजे, तुमचं विजन असलं पाहिजे. 100%वरनं 15%वरती आली, पण स्टील 70,000 करोडची कंपनी झाल्यानंतर खूप मोठी 7,000 करोड वेल्थ क्रिएशन लॉजिक 100% स्मॉल कंपनी. 15% पण जरी म्हटलं तरी त्या कंपनीचा खूप मोठा भाग आहे. फंड रायझिंग स्ट्रॅटेजी अर्ली स्टेजमध्ये तुम्हाला बोलतात ना, मास्टर्स लोक असतात तुमच्या इंडस्ट्रीत, त्यांना घ्या. बऱ्याच वेळेला तुम्ही जर कंपनी स्टार्ट केली तर मेंटरशिपसाठी पण शेअर्स दिले जातात. 2%, 3%, 1% प्रत्येक मेंटरशिपमधले शेअर दिले जातात. तुमच्या कंपनीमध्ये, तुमच्या इंडस्ट्रीमध्ये कोण असतील मेंटर्स, तर त्यांना शेअर्स द्या, त्यांना पार्टनर्स बनवा कंपनी मोठी करण्यासाठी. ग्रोथ स्टेजला मग ते सगळं दिलंय त्यांनी, IPO आणि या सगळ्या गोष्टी. सो हे काही टेकअवेज होते. कन्क्लुजन काय? Structure defines the future of business. Choosing a private limited company is choosing scalability, security and sustainability. Smart dilution is equal to faster scaling plus higher enterprise value. Thank you.